अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अशा काही गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. चला तर मग आपण जाणून घेऊया. काही वाचण्यापूर्वी आपण जिरे खाल्ल्याने काय वाचले आहे ते लक्षात राहण्यासाठी मदत होते. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने व्यक्ती आजारपणापासून सुरक्षित राहतो. त्याचबरोबर जर तुम्हाला कमी ऐकू येत असेल तर बोटाला खोबऱ्याचं तेल लावून कानात चोळायचं. ऐकू अतिशय मस्त ऐकू येईल. पोट साफ करण्यासाठी काळी द्राक्ष खूप फायदेशीर आहेत. 5वा उपाय म्हणजे उन्हाळ्यात पुदिना पाण्यात टाकून प्यायचा. त्यामुळे तुमचे पोट चांगले राहते. झोपेतून उठल्यावरही तुम्हाला येऊ लागली, तुमचे डोळे बंद होऊ लागले तर समजून घ्या तुमचा मेंदू कमजोर होत आहे. झोपण्यापूर्वी कैरीचं लोणचं खाल्ल्याने पुरुषाची शक्ती ही वाढते. त्याच्याच बरोबर थंड पाणी पिल्याने हृदयाच्या नसा कमकुवत होतात आणि त्यामुळे हृदय दुखू शकते. म्हणून कधीही फ्रीजमध्ये थंड पाणी डायरेक्ट कधीही पिऊ नये. पोटावर झोपल्याने पाठदुखीचा त्रास होतो, कारण अशा प्रकारे झोपल्याने पाठीचा कणा सामान्य स्थितीत राहत नाही. त्यामुळे आपल्याला पाठदुखीची समस्या त्यामुळे जाणवू शकते. नाशपाती खाल्ल्याने तुमच्यात ताकद येऊ लागते आणि कमजोरी दूर होते. त्यामुळे नाशपाती हे सिजनेबल फ्रूट असल्याने ते नक्कीच खावे. कोमट पाण्यात मध मिसळून पिल्याने किडनीचे आजार दूर होतात. आठवड्यातून एकदा नारळ पाणी प्यायचे. त्यामुळे शरीर गोरे आणि केस मजबूत राहतात. जास्त चहा पिल्याने गॅसची समस्या देखील होते. त्यामुळे कधीही जास्त चहा घ्यायचा नाही. हिरवी शिमला मिरची लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हिरवा शिमला मिरची खायला हवी आणि आपल्या आहारात तिचा वापर करायला हवा. हाताने कपडे धुतल्याने डिप्रेशन कमी होते. म्हणून आठवड्यातून एक वेळेस तरी हाताने कपडे धुवावे. त्याबरोबर जे लोक संध्याकाळी तळलेली पदार्थ खातात ते लवकर आजारी पडतात. त्यामुळे शक्यतो तळण हे टाळावेच. त्यानंतर जेवल्यानंतर लगेच झोपून गेल्याने बहिरेपणा येतो. त्यामुळे कधीही लगेच जेवण केल्यावर लगेच झोपू नये, थोडे फिरावे. त्यानंतर कांद्याचे काही तुकडे करून खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवावे. घरात छोटे बाळ असतील तर त्यांना सर्दी होत नाही. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर पोहे खाल्ल्याने त्याची कमतरता दूर होते. म्हणून आठवड्यातून एक वेळेस तरी पोहे खायला हवे. त्याचबरोबर गरम अन्न खाल्ल्याने हृदयविकार होतो असे म्हटले जाते. आपल्याला घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. घसादुखीपासून काही वेळातच आराम मिळतो. कधीही टेकून अन्न खाऊ नका. त्याच्याने श्वसनाचे आजार होण्याचा धोका असतो. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 3 ते 5 काजू खाल्ल्याने वरून थोडे मध चाटल्याने स्मरणशक्ती वाढते. मानसिक दुर्बलता देखील नष्ट होते. ज्या छिद्रातून किडे बाहेर येतात थांबतच नाही त्या छिद्रामध्ये खजुराच्या बिया टाका. कीटक बाहेर येणे थांबतील. रात्री दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून पिल्याने माणूस लवकर म्हातारा होत नाही. हळदीच्या सेवनाने चेहरा नेहमी तरुण दिसतो. म्हणून दररोज मुलांना हळदीचे दूध प्यायला द्यावे. घसा दुखत असेल आणि आवाज अजिबात येत नसेल तर कच्चा पेरू शिजवून खायचा. घसा लवकरच बरा होतो. त्याचबरोबर पुदिना, आलं आणि डाळिंबाचे दाणे एकत्र बारीक करून त्याची चटणी बनवून दुपारच्या जेवणात खावी. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल सारखे आजार नष्ट होतात. जास्त थुंकल्याने शरीरात पाण्याची कमतरता होते आणि मेंदू देखील कमजोर होतो. डोक्यात कोरडा होत असेल तर मुलतानी माती दह्यात मिसळून डोक्याला लावून डोके धुवावे. डोक्याचा कोरडेपणा पूर्णपणे नाहीसा होतो. त्याच्याच बरोबर सुक्या कोथिंबिरीच्या 3 ते 4 बिया चघळल्याने उलट्या येणे बंद होते.
1 कप पाण्यात 2 चमचे मध मिसळून सकाळ संध्याकाळ पिल्याने जुनाट सर्दी पूर्णपणे बरी होते. त्याचबरोबर जर तुमचे वजन वाढतच नसेल तर अक्रोड, केळी आणि सफरचंदाचा शेक घ्यायचा. त्याच्याने वजन लवकरच वाढू लागते. त्याच्याच बरोबर कच्चा कांदा जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि नसांमधील ब्लॉकेज देखील उघडू लागतात. कधी कधी रात्रीच्या प्रकाशासाठी नेहमी पांढरा बल्ब वापरा. इतर रंगाचे बल्ब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात. बीटरूटचा रस पिल्याने तुमचा रंग कधीच काळा होणार नाही. त्यामुळे आपल्या आहारात बीटचा समावेश नक्कीच करा. संध्याकाळी खजूर खाल्ल्याने हाडे कधीही कमकुवत होत नाही. त्यामुळे खजूर देखील आपल्या आहारात समावेश करा. साखरेच्या रुग्णांसाठी कच्ची कोबी खाणे खूप फायदेशीर असते. झोपण्यापूर्वी पिकलेला पेरू खाल्ला तर डिप्रेशन कमी होते. जे लोक आपली नखे दाताने चावतात त्यांचा मेंदू कमजोर होतो आणि मेंदू काम करणे बंद करतो. चेहरा स्वच्छ ठेवायचा असेल तर भात खाण्यापूर्वी 2 ग्लास पाणी घ्यावं. खारीक खाल्ल्याने पाठदुखी दूर होते, म्हणून हिवाळ्यात खारीकचा समावेश करावा. जे लोक उन्हाळ्यात दुधी भोपळ्याचे अधिक सेवन करतात त्यांना शांत झोप लागते आणि रक्ताची कमतरता देखील होत नाही. जर तुम्ही दिवसभर काम करत असाल तर सकाळी बकरीचे दूध प्या. त्याच्याने तुमचा दिवसभरातला विकनेसपणा कमी होतो आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही. त्याच्याच बरोबर स्ट्रॉबेरीचा रस पिल्याने रक्त स्वच्छ राहते, म्हणून स्ट्रॉबेरीचा ज्यूस किंवा स्ट्रॉबेरीचे ग्राइंड करून ते प्यायचे. त्याच्याने रक्तात शुद्धी होते. घशात कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असल्यास कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ मिसळून गुळणी केल्याने अतिशय जस्ट 1 मिनिटात आराम मिळतो. रोज आवळ्याचा रायता खाल्ल्याने तुम्हाला कधीच व्हिटॅमिन सी ची कमतरता भासणार नाही. अंगावर पुरळ आल्यास कारल्याचा रस लावावा. पुरळ निघून जातात. रोज पीच खाल्ल्याने पोटाची चरबी काही दिवसातच कमी होते. तारुण्यात जेवढा आलू बुखार खाल तितके म्हातारपणात शरीरात शक्ती वाढेल. त्यामुळे आलू बुखाराचा समावेश देखील आपल्या आहारात करावा. पाण्यात तुरटी मिसळून आंघोळ केल्याने शरीरातील घामाचा वास निघून जातो. तेलकट पदार्थाच्या अतिवापरामुळे घशाचं इन्फेक्शन देखील होतं. थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्तप्रवाह जलद होतो. पायाचे दुखणे दूर होत नसेल तर म्हशीच्या दुधात खजूर मिसळून पिल्याने दुखणं बरं होतं. पोटात सूज येण्याची समस्या असेल तर शिळ्या तोडी डाळिंब खा. सूज दूर होईल. शिळ्या तोडी दही खाल्ल्याने रक्त तयार होते. रोज कडुलिंबाने दात घासल्याने दातामध्ये कीड होत नाही. त्यामुळे ज्यांची कोणाची कीड असेल त्यांनी कडुलिंबाने नक्कीच दात घासावेत. मेंढीचे दूध केसांना लावल्याने केस मजबूत आणि दाट होतात. गाईचे दूध पिल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. आलू बुखार रक्ताची कमतरता होऊ देत नाही. लिंबाच्या सालीच्या पावडरचं मीठ पावडरमध्ये मीठ मिसळून दात घासल्याने दात पिवळे पडण्यापासून आराम मिळतो आणि प्लेक निघून जातो. दात मोत्यासारखे चमकतात. जो एक जागी बराच वेळ बसतो त्याचा मेंदू कमजोर होतो. चक्कर येणे थांबत नसेल तर काळ्या मिठाचे पाणी घ्यायचं. चक्कर येणं बंद होतं. जो झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबाचा अर्क लावतो त्याचा चेहरा नेहमी तरुण दिसतो. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर त्यांना स्पर्श करू नका, अन्यथा तुमचा चेहरा खराब होईल. त्याच्याच बरोबर रात्री झोपण्यापूर्वी चेहरा न धुणे आणि पुरेशी झोप न घेणे या सर्व सवयी चेहरा खराब करतात. सकाळी 2 भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि केस देखील मजबूत होतात. गॅसची तक्रार असल्यास वेगाने चालल्याने गॅस कमी होतो. बकऱ्यांची चरबी खाल्ल्याने म्हातारपण दिसत नाही.
खरबुजाच्या सुक्या बिया खाल्ल्याने मेंदूला प्रचंड शक्ती मिळते. त्यामुळे खरबूजच्या बिया नेहमी खावाव्यात. लिंबू पाणी रोज पिल्याने शरीराला चरबी रोज कमी होते. द्राक्ष नेहमी खावीत, त्यामुळे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो. काकडी सालासह रोज खाल्ल्याने त्वचा मुलायम होते. केसांना दूध लावल्याने केसांची मुळे, त्वचा आणि डोक्याला ताकद मिळते. जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून त्याच्यात हळद मिसळून जखमेवर लावावं. त्याच्याने जखमेची सूज दूर होते. लसणाच्या चहा पिल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. जमिनीवर झोपल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो. पायाला चमक आली असेल तर ती जागा बर्फाने चोळल्याने आराम मिळतो. मिठाने मसाज केल्याने शरीराचे आजार बरे होतात. श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हिरवी मिरची खाल्ल्याने आराम मिळतो. केसांना कच्च खोबऱ्याचं तेल लावल्याने केस मजबूत होतात. आणि तुम्हाला अशीच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला अशीच कनेक्ट राहा आणि या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात म्हणजे छोट्या छोट्या घरगुती टिप्स करून आपल्या आयुष्यात एक नवीन पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करा आणि असे स्वस्थ राहा आणि मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.